नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दलची अत्यंत महत्त्वाची आणि सविस्तर अशी माहिती। या योजनेबद्दल अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले जातात। नवीन नोंदणी कशी करावी, कोण पात्र आहे, कुणाचे हप्ते बंद झाले आणि महत्त्वाचे म्हणजे हप्ते बंद झाले असतील तर ते पुन्हा कसे सुरू करायचे। चला सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे समजून घेऊयात। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती। पीएम किसान योजनेमध्ये नवीन नोंदणी सुरू आहे, पण या नोंदणीसाठी काही ठराविक नियम आहेत। जमीन कधी नावावर झाली, तुमच्या नावावरची जमीन 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी आलेली असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। वारस हक्काने जमीन मिळाली, जर तुमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर वारस हक्काने जमीन तुमच्या नावावर आली असेल आणि तुमच्या वडिलांना या योजनेचा लाभ मिळत होता तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो। त्याकरता तुम्हाला अर्ज करावा लागणार। या दोन्ही परिस्थितीत तुम्ही नवीन लाभार्थी म्हणून नोंदणी करू शकता आणि या योजनेचा जो लाभ आहे तो घेऊ शकता। त्यानंतर आहे नवीन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे। नवीन नोंदणी करताना काही महत्त्वाचे कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे डिजिटल सातबारा। त्यामध्ये 3 महिन्याच्या आतमधला हा असायला पाहिजे, म्हणजे जास्त जुना नसायला पाहिजे, 3 महिन्यामध्ये काढलेला असायला पाहिजे। त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे जमीन फेरफार। तुमच्या नावावरती जमीन कधी आली याचा फेरफार जर वारस हक्काने आले असेल तर त्याचा देखील जुना फेरफार इथे तुम्हाला जोडावा लागणार आहे। त्यानंतर आहे तुमचं आधार कार्ड, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड। हे एकाच पानावरती स्कॅन करून जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यावेळी अपलोड करावे लागणार आहे। जर वारस हक्काने जमीन तुमच्या नावावरती आली असेल तर तुमच्या वडिलांचे किंवा ज्यांच्याकडून हे जमीन तुमच्याकडे आलेली असेल त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र इथे तुम्हाला जोडावी लागणार आहे। आणि ही सर्व कागदपत्रे जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असाल तर 200 KB आतमध्ये एका PDF फाईलमध्ये बनवून अपलोड करावी लागतील। त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे जे हप्ते आहेत ते बंद झालेले आहेत, तर तुमचे जर हप्ते बंद झाले असतील तर तुम्ही काय करावे। असे अनेक शेतकरी आहेत त्यांचे हप्ते अचानक बंद झाले आहे। याचे काही प्रमुख कारणे आहेत। एक म्हणजे 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन नावावर झाली। वारस हक्क वगळता इतर कोणत्याही फेरफाराने जर तुमची जमीन 1 फेब्रुवारी 2019 नंतर तुमच्या नावावर झाली असेल तर तुम्ही अपात्र आहात किंवा या योजनेमध्ये तुम्ही अपात्र ठरू शकता। त्यानंतर एका कुटुंबात अनेक लाभार्थी, एका कुटुंबात एकाच रेशन कार्डवर पती, पत्नी आणि त्यांचे अविवाहित किंवा विवाहित मुलांचाही लाभ मिळत असेल तर इतर सदस्यांचे हप्ते तात्पुरते बंद करण्यात आलेले आहे। जर तुम्ही या नियमांमध्ये बसत नसाल आणि तरीही तुमचे हप्ते बंद झाले असतील तर काळजी करू नका, तुम्ही अपात्रता मागे घेण्यासाठी अर्ज करू शकता। तर आता जर तुम्ही म्हणाल की आम्ही अपात्र झालो तर याकरता आता पात्रतेसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा। जर तुमची सर्व माहिती योग्य असेल आणि तरीही तुम्ही अपात्र केले गेले असाल तर तुम्ही तुमच्या तालुका कृषी कार्यालयात अर्ज करू शकता। यासाठी काही कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। एक सर्वात पहिलं महत्त्वाचं म्हणजे अर्जाची प्रिंट, जी की पीएम किसान पोर्टलवरती तुमच्या सध्याचं काय स्टेटस आहे या योजनेबद्दल त्याची एक प्रिंट तुम्हाला काढायची आहे। त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड हे एकाच PDF फाईलमध्ये असायला पाहिजे। त्यानंतर कृषी सहाय्यकाचे प्रमाणपत्र, तुम्ही योजनेसाठी पात्र आहात आणि कुटुंबात इतर कोणीही लाभार्थी नाहीत असं प्रमाणपत्र कृषी सहाय्यकाकडून तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर सातबारा आणि फेरफार, 3 महिन्यांच्या आतमधील हा सातबारा तुमच्याकडे असायला पाहिजे आणि जमिनीच्या नोंदीचा फेरफार तुम्हाला इथे द्यायचं आहे। हे सर्व कागदपत्र तुम्ही 2 प्रतीमध्ये कृषी कार्यालयामध्ये जमा करायची आहे। त्यानंतर काही ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू आहे। ज्या शेतकऱ्यांची नावे फिजिकल व्हेरिफिकेशन साठी आली आहेत त्यांना त्यांच्या कृषी सहाय्यकाकडे काही कागदपत्रे जमा करावी लागतात। त्यामध्ये सातबारा, आधार कार्ड, राशन कार्ड, जमीन कुणाकडून वारसाने मिळाली असेल तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र यांचा समावेश आहे। हे
व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावरच तुमचे पुढील हप्ते सुरू होतील आणि यामध्ये तुमचा लाईव्ह फोटो सुद्धा तिथे काढण्यात येत आहे। तर मित्रांनो, हे होते काही प्रश्न ज्याची की उत्तरे आपण पाहिलेले आहेत पीएम किसान योजनेबाबत, जे की अनेक शेतकऱ्यांना पडलेले आहेत। मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्की उपयोगात पडेल। अशीच अधिक माहितीसाठी आपल्या झटपट इन्फो चॅनलला अजून देखील सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।